वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण चाललो आहे माझ्या गावी. माझं गाव पालघर साईडला आहे. जे चाललं एवढं लांब नाही माझं गाव. तर आज हा ब्लॉग माझ्या गावचा असेल. माझ्या गावी पूजा आहे ना घरच्या जेवायची, मी तिकडे तुम्हाला दाखवतो घरच्या जेवायची पूजा वगैरे सगळं काय काय असतं. तर चला आपण गावीचा आला आहे माझा भाचा. हाय गाईज, माझं नाव आहे जन्मेश. आपण कुठे चाललो आहे? आम्ही चाललेले आहेत आमच्या मामाच्या आणि आमच्या गावात. तिथे भेटूया. तर आम्ही कारने चाललो आहे गावी आमच्या. आता इकडे सामान घ्यायला आलं बहिणीसोबत. तुम्हाला दाखवतो बिल्डिंग खाली कार उभी आहे, तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. चला थम्सअप वगैरे घेतला आहे. आता चाललो आहे आम्ही. थम्सअप वगैरे घेतलं चाललो आहे कारकडे. आता आम्ही विरारला पोचलो आहे, जेटीवरती आहे. रोडवरून आम्ही दातिरेला पोचलो, तिथून आम्ही आमच्या गावी जाणार कोऱ्याला. मग आता आम्ही जेटीवर आहेत विरारला. हे बघा विरारला आम्ही आता पोचलो आहे, जेटीवर आहे. मग आता आम्ही तर विरारवरनं दातिवऱ्याला जाणार. दातिवऱ्यावरून आम्ही कोऱ्याला जाणार. आमचं गाव कोऱ्या आहे, सफाळेमध्ये येते. रोरो आहे, रोरो अशी रोरो आहे ना. इकडे गाड्या असतात त्या साईडला जायला, आणि अशी रोरो येणार घ्यायला. असा व्ह्यू आहे इथून विरारवरनं. रोरो आल्यावर जातील आम्ही. आता विरारवरनं आम्ही दातिवऱ्याला जाणार. तेव्हा दातिवऱ्या तिकडे आहे, त्या साईडला आहेत ते 3 टावर तिकडे दिसत तुम्हाला. त्या साईडला दातिवऱ्या आहे, तिकडे जाणार रोरोने आम्ही. रोरोला अजून यायला 1 तास आहे. ओटी आहे ना म्हणून लेट येईल जरावर. बघा ओटी आहे पाण्याला, मग जरा लेट होईल रोरोसाठी. ओटी आहे ना पाण्याला म्हणून लेट झाला आहे सगळ्यांना. मग सगळे अर्धे लोक चालले आता परत. 1 तास लागेल रोरो यायला. आता सगळे चालले आहेत परत. व्ह्यू मस्त आहे. मला वाटतं आम्ही पण जाणार आता रोडनीच. 1 तास कोण थांबणार इकडे उन्हामध्ये. दातिवऱ्याला जायचं त्या साईडला. ते बघा आम्ही आता पारगावच्या पेट्रोल पंपवर आहेत, पोहोचल्यात. आता चाललेत सफाळ्याला, रोडने चाललेत. आता आम्ही रोरोने जाणार होते पण रोरो बंद आहे, उधाण आहे आणि आज भरती पण होती. तर आता पोचतील अर्धा तास सफाळ्याला. तिथून कोऱ्याला जातील आम्ही. जाऊया आता चला. आता CNG भरतात आम्ही. मग आता निघतील CNG भरून सफाळा. आपण भेटूया डायरेक्ट सफाळ्याला. तर इथून हा व्ह्यू आहे मस्त, माउंटेनचा व्ह्यू आहे मस्त इथून. आणि ऊन तर खूपच आहे आणि व्ह्यू पण मस्त आहे.
फायनल आपण पोहोचले आहेत गावी पोरेमध्ये. आता चाललो आहे घरच्या देवाकडे. पोहोचले आहेत मस्त गावी. खूप महिन्यानंतर गावी आलो मी. मस्त वाटतं. इथे घरचं देव आहे बघा. इकडे मंदिर आहे तर पाया पडतील आम्ही इकडे. तर पोचले आहेत. हे बघा हे घरचं देव आमचं. आता पूजा झाली. आता आम्ही लेट आलो म्हणून थोडा. घरचा देवा हा मुंगावीर देवा. देन देवान दिलं ना मला कौर पीक दर्यात रेती मीठ आणि मावर ऐशी ही आमची शेती बर कोल्यांना पोसतोय जमीनदर. जगतोय आम्ही त्याच्यावर कोल्यांना पोसतोय जमीनदर. मंदिरच्या बाजूला इकडे असं व्ह्यू आहे मस्त. मामा आपण पाण्यात पण जातील ना पळायला. हो इकडं आलं तर दिसेल ना. हां इथे समोर विरार आहे. इकडे समोर विरार समोर आहे ना. आणि हे काय आहे? गाव आहे खाडी. खाडी गाव आहे इकडे हा बघा. आणि इकडे स्मशानभूमी आहे ना हे. आता भरती आहे बघा किती भरती आहे मस्त. मंदिराच्या बाजूला मस्त हे आहे. पण आता हरबादेवी मंदिर. तर आता आम्ही हरबादेवी मंदिरकडे आलो आहेत. हरबादेवी माता मंदिर मस्त. इकडे माझा आवडती प्लेस आहे ही. कधी गावी आलो तिकडे येतोच मी पाया पडायला. आणि मस्त इकडे शांतता असते म्हणून. बघा हे मंदिर आहे माताचं मस्त. आता इकडे यात्रा होती आताच एप्रिलमध्ये 15-16 आता यात्रा झाली. मस्त शांत आहे बघा इकडे. एवढी मोठी प्लेस आहे मस्त शांतता. पावसाळ्यामध्ये अजून मजा येते इकडे. हिरवगार असं सगळीकडे. विहीर आहे पाणी काढायचं मस्त आणि पाय धुवायचं नंतर आतमध्ये जायला लागते. इकडे मस्त मच्छी पण आहे आतमध्ये. फिश आहेत मोठे मोठे. थंड पाणी आहे मस्त. चला एक डॉगी इकडे हाय. चला आले आले इकडे मस्त मंदिरामध्ये. आलेला इकडे श्रीकृष्ण इथे आल्या आणि गणपती बाप्पा इकडे. दोन देवी वगैरे झालं. इथे मस्त बसल्यात मंदिराकडे. मंदिराकडे बसून असा व्ह्यू आहे हा बघा. आता चाललो आहेत आम्ही. झालं आता पूजा वगैरे केली. चाललो आहे आता बहिणीच्या इथे चाललो आहे. माझ्या भावाजीचं गाव आहे केळवा. मग तिथे आम्ही चाललो आहे त्यांच्या घरच्या देवाकडे. मग तिथे भेटूया आता मस्त.
कालिका देवी मंदिर आहे केळवा. आणि साडी वगैरे भेटते. तर असं आतमध्ये मंदिर आहे कालिका देवी मंदिर. ते मस्त बसायला जागा आहे इकडे. ही तुळशी माता इकडे मस्त जा. ते वॉशरूम पण ठेवलं इकडे. कोणी येत असेल तिकडे वॉशरूमसाठी. तर आम्ही शीतला देवीला आलो आहे आता मंदिरामध्ये केळवा. आता इकडे पाया पडणार शीतला देवीमध्ये. आता दर्शन घेतलं. आता चाललंय लेक तलाव आहे इकडे. एक तलाव आहे. त्याच्यात मध्ये कासव आहे. जा हात लाव आतमध्ये जा. उभा राहा खाली. जा काय नाही असं नाही करायचं. जाणार तो. हॉटेल आहे एक. ते तुम्ही येऊ शकता लंचला. मंदिरासमोरच आहे इकडे छोटं हॉटेल आहे. हा बघा इथं लंच केलं. इथे चालू होतं बीचवर. ते बीचवर जाऊन दाखवतो बीच. केलवा बीच. हे तुम्हाला खायला वगैरे भेटेल. थंड वगैरे सगळं भेटेल. वडापाव वगैरे खायला. सगळ्याच्या लाईनीत दुकानं आहेत. हॉटेल वगैरे आहेत. इथं अशा आतमध्ये आल्यावर दुकानं भेटतात खायला वगैरे. दही वडा वगैरे सगळं. दहीपुरी वगैरे सगळं खायला भेटणार. आणि पुढे बीच आहे केलवा. तर हा आहे केलवा बीच. केलवा बीचला पोहोचला जाता. खूप गर्दी आहे आज. तर 1 महिना सगळे आलेच फिरायला. इथे मोटर बाईक वगैरे सगळं भेटेल. कॅमल वगैरे सगळं इकडे. सनसेट तर दिसत नाही आहे. सनसेट बघा क्लाउड झालेत मध्ये. ते मोटर्स बाईक आहेत. काय बोल. आता मस्त फिरून वगैरे झाला. चालले आता घरी. तर गाडीकडे चालले आता. बाहेर चालले. तिथून आता जातील माहीमला. बाय बाय बोलायचा टाईम झाला आता केलवा बीचला. सनसेट बघा. मला ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटा नवीन ब्लॉगमध्ये. बाय. सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि लाईक करा. बाय.